नमस्कार, तनुजा वास्तु कन्सल्टंट न्यूमरोलॉजिस्ट। आज आपण मेडिटेशन पार्ट आणि मॅनिफेस्टेशन पार्ट काय असतं हे समजणार आहोत। मेडिटेशन पार्टमध्ये आपण फक्त मोठं काही करायचं नाही आहे, फक्त 10 मिनटं शांत बसायचं आहे। त्या 10 मिनटात तुम्हाला जे काही विचार येतात ते येऊ द्या, फक्त डोळे मिटून शांत बसायचं आहे। मॅनिफेस्टेशनमध्ये काय असतं की तुम्ही तुमच्या इच्छा व्यक्त करणं, अपेक्षा ठेवायची नाही, फक्त इच्छा व्यक्त करायच्या किंवा त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे आपण बोलतो किंवा त्याच्यासाठी प्रयत्न असतात ते मॅनिफेस्टेशन असतं। बाकी काही नाही आहे। खूप साधं सरळ गणित आहे इथे की आपण जो वेळ स्वतःसाठी देतो, 10 मिनटाचा वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या, 100 मिनटं तुमच्यासाठी युनिवर्स जे आहे ना चांगलं घेऊन येईल। तर एवढं नक्की करा। आपण आज एक टेक्निक शिकणार आहोत। स्ट्रेस जो आहे, जो अनाहूतपणे आपल्याला येतो काही गोष्टींमुळे, काहीही गोष्टींचा आपल्याला अचानकपणे ही होईल की नाही, माझ्याकडनं ह्या गोष्टीला नेमकं जे आहे जजमेंट न होता नीट वाव दिला जाईल की नाही, किंवा काहीही असू दे, एक्झामला जाताना असू दे, जॉब इंटरव्ह्यूला जाताना असू दे, एक थोडंसं मनामध्ये ना फिअर असतं, माझ्याकडनं हे काम होईल की नाही। त्यासाठी आपण एक टेक्निक शिकणार आहोत, 4-4-6। ही जी टेक्निक आहे आपल्याला श्वासाद्वारे करायची आहे। पहिल्यांदा आपण चला तर करूया। पहिल्यांदा दीर्घ श्वास घ्या आणि काउंटिंग करायचं आहे श्वास घेताना। 4 3 2 1। मग होल्ड करायचं आहे 4 3 2 1। सोडताना 6 5 4 3 2 1। याची प्रॅक्टिस करायची आहे। असं तुम्ही श्वास घेताना जे विचार येत आहेत तुमच्या मनामध्ये ते येऊ द्यायचे आहेत, आणि श्वास सोडताना जे आहेत निगेटिव्ह विचार माझ्यातनं निघून जात आहेत असं विचार करून ते सोडायचं आहे। आणि त्याच्यानंतर एक शांत आणि नॉर्मल श्वास घ्यायचा आहे आणि मन शांत करायचं आहे। अशी दिवसातनं तुम्हाला 2 वेळेला तरी प्रॅक्टिस करायची आहे, सकाळ आणि संध्याकाळ, किंवा रात्री झोपण्यापूर्वी जरी तुम्ही केलं तरी उत्तम। नक्की करा। तुमचा जो स्ट्रेस आहे तो कमी होण्यासाठी मदत होईल, आणि जिथं सातत्य आहे ना तिथं ती गोष्ट नक्कीच पूर्णत्वास येते। तर नक्की करून बघा। आपण पुढील भागामध्ये बघूया की अजून कोणत्या टेक्निक आहे मॅनिफेस्टेशनसाठी सोप्या पद्धतीने करता येईल। धन्यवाद।